वसमत तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत बरेचसे कामे झालेली आहेत, परंतु ते अर्धवट झाल्यामुळे तेथील ते कामे पूर्ण होतील का आणि जे कामं अपूर्ण राहिलेली आहेत त्या कामाची चौकशी होईल का आणि संबंधित अधिकारी कर्मचारी गुत्तेदार यांच्यावर काही कारवाई होईल का? 619 जलजीवन मिशनच्या योजना आहेत. ज्यावेळी मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार्ज घेतला त्यावेळी फक्त 200च योजना आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यान्वित होत्या. आता ॲट प्रेझेंट 397 योजना जिल्हा परिषदेच्या आपण सुरू केलेल्या आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गुत्तेदार काम करत नव्हते अशा 6 गुत्तेदारांना आपण काळ्या यादीत टाकण्याकरिता मुख्य अभियंत्यांना प्रस्ताव पाठवलेला आहे. जे गुत्तेदार काम करत नाही अशा 68 गुत्तेदारांना सुद्धा काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये अशा प्रकारचा नोटिसेस पण त्यांना दिलेली आहे. आणि निश्चितच आपण प्रत्येक जलजीवन मिशनची जी योजना आहे ती सक्षम रीतीने कार्यान्वित होईल. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल. यासाठी जिल्हाधिकारी साहेब सुद्धा दर महिन्याला आढावा घेतात. मी सुद्धा आढावा घेतोय आणि निश्चितच यामध्ये आपल्याला येत्या काही दिवसामध्ये प्रोग्रेस दिसेल.